नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास अथवा शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र, आपल्या या मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, सरळ सेवा असेल, बँकिंग असेल, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं। त्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना मग त्याच्यामध्ये MPSC असेल, PSI, STI, ASO, सरळ सेवा, लिपिक, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, महिला बाल विकास, अगदी सर्वच प्रकारच्या परीक्षेसाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे। मग याचा अभ्यास करत असताना मित्र हो, यापूर्वी आपण पाहत होतो शब्दांच्या जाती। पहिल्या भागामध्ये आपण काय पाहिलं? शब्दांच्या जाती। आणि मग शब्दांच्या जातीचा विचार करत असताना आपण त्यामध्ये विकारी जातीचा अभ्यास केला। मग आपण पाहत होतो की शब्दाचे मुख्य दोन प्रकार असतात, एक विकारी आणि दुसरे अविकारी। विकारीला शब्द काय आहे? सव्ये। अविकारीला अव्यय। सव्ये म्हणजे काय? तर लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलणाऱ्या चार जाती। आणि अव्यय म्हणजे कसं? लिंग, वचन, पुरुषानुसार न बदलणाऱ्या। इकडे विकारीला म्हटलं जातं सप्रत्यय, इकडे म्हणतात अप्रत्यय, इकडे म्हटलं जातं प्रकृती, इकडे म्हटलं जातं विकृती। आणि मग विकारी जातीमध्ये चार जाती मोडतात, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद। अविकारी जातीमध्ये चार, क्रिया, विशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। मग पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं नाम म्हणजे काय। लक्षातच ठेवायचंय, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या अथवा कल्पनेने जाणलेल्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला जी नावे दिली जातात त्याला काय म्हणायचं? नाम म्हणायचं। नामाचे मुख्य प्रकार किती? परीक्षेला विचारला जाता प्रश्न। नामाचे मुख्य प्रकार तीन, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम। कॉमन नाउन, प्रॉपर नाउन आणि त्यानंतर त्या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला कल्पना आहे। मग त्याचे पुन्हा सामान्य नामाचे दोन प्रकार पाहिले होते। पहिला प्रकार आपण अभ्यासला होता समूहवाचक, कलेक्टिव्ह, आणि दुसरा प्रकार आपण पाहिलेला होता मटेरियल म्हणजे पदार्थवाचक। मग आता समूह आणि पदार्थ म्हणजे तरी काय? तर समूहाचा बोध होत असेल तर समूहवाचक, जसं घड, समिती, कळप, थवा, सैन्य, हे समूहवाचक झाले। आणि जी नामे 1, 2, 3 संख्येमध्ये मोजता येत नाही, कोणतं तरी परिमाण ठरलेलं असतं त्याला म्हटलं जातं पदार्थवाचक। जसं साखर आपण किलोमध्ये मोजतो, पाणी आपण लिटरमध्ये मोजतो, त्याचबरोबर सोनं, चांदी ग्रॅम किंवा किलोमध्ये आपण मोजतो। मग सोने असेल, चांदी असेल, तेल असेल, कापड असेल, साखर असेल, हे जे काय आहे याला काय म्हटलं जातं? पदार्थवाचक। आता परीक्षेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सामान्य नाम हे अनेक वचन होऊ शकतं। सामान्य नामाचे अनेक वचन होते, विशेष नाम आणि भाववाचक याचं अनेक वचन होत नाही। आणि मग जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला, वाल्मिकीने रामायण ग्रंथ लिहिला, वाल्मिकीने काय केला? रामायण ग्रंथ लिहिला आणि रामायणाखाली अधोरेखित केली। तुम्हाला विचारले अधोरेखित शब्दाची जात ओळखा आणि पर्याय दिले, सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे की यापैकी एकही नाही। मग तुम्हाला माहीत पाहिजे रामायण हे ठेवलेलं नाव आहे आणि म्हणून ते काय झालं? विशेष नाम झालं। परंतु ग्रंथाखाली जर अधोरेखित केलं तर ग्रंथ हे कोणतं नाऊन झालं? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्म, सामान्य नाम झालं। अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जातील आणि म्हणून तुम्हाला नामाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। चला तर आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण दुसऱ्याच जातीचा विचार करतोय आणि ती जात आहे सर्वनाम। काय आहे? सर्वनाम। आता सर्वनामाचा विचार करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे, सर्वनाम म्हणजे तरी काय। मी जर असं म्हटलं, माधुरी सकाळी लवकर उठली, माधुरीने कांदा पोहे केले, माधुरी 1 तास अभ्यासाला बसली, माधुरी आता कॉलेजला गेली, माधुरी घरी आली, मग समोरचा ऐकणारा म्हणतो काय सारखं माधुरी माधुरी, म्हणजे आपल्याला ते ऐकायला बरं वाटत नाही। त्याऐवजी आपण जर असं म्हटलं की माधुरी सकाळी लवकर उठली, तिने कांदा पोहे बनवले, ती 1 तास अभ्यासाला बसली, आता ती कॉलेजला गेली, ऐकणाऱ्याला ते बरं वाटतं। याचा अर्थ तरी काय? सर्वनाम म्हणजे तरी काय?
तर नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला, विकारी म्हणजे कसा, लिंग वचन पुरुषानुसार बदलणारा, नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं आहे मित्र, सर्वनाम म्हणायचं आहे. आता मग मी, तू, तो, हा, ही हे काय झाले, सर्वनाम झाले. आपण असं कसं म्हणतो का, जयचं पुस्तक आपण काय म्हणतो, किंवा जयचा अभ्यास झाला, माझा अभ्यास झाला, माझे पुस्तक आहे, मी असं केलं, ती कॉलेजला गेली, म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं, सर्वनाम. आता मित्र हो, परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळा, पोलीस भरती असेल, तुमची सरळ सेवा असेल, कोणतीही परीक्षा, प्रश्न कसा विचारला जातो पहा, सर्वनाम किती प्रकारे लिहिता येते, सर्वनाम किती प्रकारे लिहिता येते. तुम्हाला पर्याय दिले जातील की इथं 6, त्याच्यानंतर 9, 4 आणि 5. मग या ठिकाणी तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे की सर्वनाम हे 9 प्रकारे लिहिता येतं. किती प्रकारे लिहिता येतं, 9 प्रकारे. आता 9 प्रकार कोणते आहेत हे लक्षातच ठेवायचं 100%. याच्यावरती यापूर्वी देखील प्रश्न विचारलेला आहे. सर्वनाम 9 प्रकारे लिहिता येतं आणि त्याचे पोट प्रकार किती पडतात, 6. आता 9 प्रकारे कसं लिहिता येतं, मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः, आपण आणि स्वतः. आता तुम्ही आम्ही आपल्या बोलण्याची भाषा कशी असते पहा, कशी, मी तुला सांगत होतो, तू माझं ऐकलं नाही, तो कोण होता, हा काय प्रकार आहे, जो करील तो भरील, कोण कोण होतं तिथं, तुम्ही काय करत होते, आपण काहीतरी मार्ग काढूया, मी स्वतः त्याला पाहिलेलं आहे. पहा बरं का बोलण्याची भाषा. मग अशा पद्धतीनं काय करतो आपण, समोरच्याशी बोलत असतो. म्हणजेच सर्वनाम किती प्रकारे लिहिता येतं, 9 प्रकारे. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. हा क्लिअर कट तुम्हाला लक्षातच ठेवावा लागेल की सर्वनाम 9 प्रकारे लिहिता येते. त्यानंतर आता हे जे काही सर्वनाम आहे, जसं नामाचे मुख्य 3 प्रकार पाहिले, सामान्य नामाचे 2 प्रकार पाहिले, तशा पद्धतीने सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात, 6 प्रकार. मग तुम्हाला परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं पहा, काय वाक्य दिलं जाईल, जो अभ्यास करील तो पास होईल, जो अभ्यास करील तो पास होईल, जो तो खाली अधोरेखित केलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल की हे कोणतं सर्वनाम आहे, दर्शक आहे, संबंधी आहे, प्रश्नार्थक आहे की अनिश्चित आहे. याच्यासाठी मित्र तुम्हाला समजून घ्यायचं आहे पुरुषवाचक कशाला म्हणतात, दर्शक सर्वनाम नेमकं काय असतं, संबंधी कशाला म्हणतात, प्रश्नार्थक काय असतं, या सगळ्या गोष्टीचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि मग चला तर आता आपण पाहूया सर्वनामाचा एका प्रकाराचा आपण सविस्तर विचार करणार आहोत. म्हणजे तुम्हाला समजून घ्यायचं आहे पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित आणि आत्मवाचक. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तुम्हाला उत्तरासाठी हे आकडे लिहिलेत. सर्वनाम 6 प्रकारे लिहिता येतं, म्हणजे सर्वनामाचे पोट प्रकार 6 पडतात, परंतु 9 प्रकारे लिहिता येतं. लिहिता किती प्रकारे येतं, 9 प्रकारे. आणि पोट प्रकार किती आहे, 6. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. चला तर प्रथमतः आपण समजून घेतोय पुरुषवाचक सर्वनाम, कारण आपल्याला एका मार्काचा प्रश्न विचारला जातो. आता पहा बरं का तुम्हाला परीक्षेला काय विचारलं जाईल. आपण गप्प बसाल तर मला 2 गोष्टी तुमच्याशी बोलता येतील. आपण गप्प बसाल तर मला 2 गोष्टी तुमच्याशी बोलता येतील. आणि परीक्षेला आपण खाली अधोरेखित केलं जाईल आणि तुम्हाला विचारलं जाईल प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक, यापैकी नाही. मग तुम्हाला माहीत पाहिजे नेमकं पुरुष म्हणजे काय, पुरुषाचे किती प्रकार पडतात. चला तर आपण समजून घेऊया पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनामाचा विचार करत असताना, पुरुषवाचक सर्वनामाचा विचार करत असताना प्रामुख्याने या ठिकाणी पुरुष म्हणजे काय, तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील वस्तूंचे 3 गट पडतात. काय, बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टिकोनातून जगातील वस्तूंचे 3 गट पडतात. पहिला जो गट आहे तो आहे बोलणारा. काय, एक कोण असतो जगामध्ये 3च गोष्टी करतात, कुणीतरी बोलतं म्हणजे काय, बोलणारा. कोणाशी तरी बोललं जातं, ज्याच्याशी बोलतो त्याचा. आणि कशाविषयी तरी बोललं जातं, ज्याच्याविषयी बोलले जाते तो त्याचा गट. काय असतो, एक बोलणाऱ्याचा गट असतो. दुसरा गट कोणाचा असतो, ज्याच्याशी बोलतो त्याचा. तिसरा गट कोणता असतो, ज्याच्याविषयी
बोलले जाते त्याचा। आणि हे जे काही 3 गट आहे या 3 गटाला मराठी व्याकरणात प्रयोग असे म्हणतात। मग याचा विचार करत असताना जगातील 3च घटना कोणीतरी बोलतं, कोणाशी तरी बोलतं आणि कशाविषयी तरी बोललं जातं। चला तर आपण समजून घेऊया या ठिकाणी पुरुषाचे 3 प्रकार काय। आता 3 प्रकाराचा विचार करत असताना प्रथम पुरुष काय आहे, प्रथम पुरुष मी, आम्ही, आपण, स्वतः। जो बोलतो तो कसा असतो, प्रथम पुरुष असतो, जो बोलतो तो प्रथम पुरुष असतो। दुसरा आता पहा कसं, मी तुला सांगत होतो किंवा मी अभ्यास केला, मी जेवण केले असं आपण बोलत असतो, बरोबर आहे की नाही। आता आपणचं उदाहरण कसं आहे की प्रथम पुरुषवाचक। आता प्रथम पुरुषवाचक म्हणजे कसं की मी जर असं म्हटलं तो आपण काय, आपण जर मला सांगितलं असतं तर मी तिथं आलो असतो, आपण जर मला सूचना दिली असती तर मी तिथं आलो असतो। म्हणजे या ठिकाणी आपण काय आहे, प्रथम पुरुषवाचक मी, आम्ही, आपण, स्वतः हे ज्या वेळेस येतं त्यावेळेस ते काय असतं, प्रथम पुरुषवाचक असतं। जो बोलतो तो कसा असतो, प्रथम पुरुष असतो, जो बोलतो तो प्रथम पुरुष असतो। आपण तर 5 झालो बा। आता आपण पहा, कल्पना करा, आपणचं उदाहरण देतो बरं का मुद्दामून तुम्हाला समजण्यासाठी। समजा 12वीचा निकाल लागलाय किंवा 10वीचा निकाल लागलाय। आता 10वीचा निकाल लागल्यानंतर तुमच्या मनामध्ये शंका असते, धाकधूक असते, 90%, 95%, पास नापास असे। आणि एकदाच तुम्ही खिडकीपाशी जाऊन मार्कशीट हातामध्ये घेता, मार्कशीट हातामध्ये आल्यानंतर लगेच म्हणता आपण तर 5 झालो बा, आपण तर 5 झालो बा। म्हणजे मी 5 झालो असं नाही म्हणत, आपण तर 5 झालो बा। आपण म्हणजे अनेक आहे का, नाही। तर स्वतःचा उल्लेख इथं कशासाठी केलाय तुम्ही, आपण। आपण म्हणजे काय आहे, मी आहे। समजा दुसरं उदाहरण देतो पहा, एखादा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथं तुम्ही गाडी साईडला लावली आणि पाहायला गेल्यानंतर तेवढ्यात पोलीस आले, लगेच मित्रांचे तुमचे सगळ्यांचे नावं घेतले। दुसऱ्या तिसऱ्या दिवशी नोटीस आलं, सगळ्या मित्रांची नावं, फक्त तुमचंच नाव नाही। आपण तर सुटलो बा, आपण तर सुटलो बा। मी सुटलो म्हणतोय का, नाही। कोण म्हणतोय, आपण तर सुटलो बा। म्हणून आपण वापर कशासाठी केला, मी म्हणून केला। मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, प्रथम पुरुष मी, आम्ही, आपण, स्वतः। जो बोलतो तो कसा असतो, प्रथम पुरुषी असतो। आता दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक। द्वितीय पुरुषवाचक मध्ये काय, तू, तुम्ही, आपण, स्वतः। तू, तुम्ही, आपण, स्वतः। म्हणजे ज्याच्याशी बोललं जातं तो कोण असतो, द्वितीय पुरुष असतो। जो बोलतो तो प्रथम पुरुषी, ज्याच्याशी बोललं जातं ते द्वितीय पुरुषी। आता आपण म्हटलं तू असं केलं, तू तसं केलं, तुम्ही असं, तुम्ही ऐकत नव्हता, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं। आता इथं आपण कसं आहे पहा, मी काय म्हटलं मगाशी वाक्य, आपण गप्प बसाल तर 2 गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील। आपण म्हणजे कोण, तू गप्प बसशील तर मला 4 गोष्टी तुझ्याशी बोलता येतील। दुसरं पहा, आम्हाला मंदिरात थांबवलं आणि आपण मात्र घरी निघून आलात, दादा आपण मात्र घरी निघून आलात। आपण म्हणजे कोण, तू। म्हणजे ज्याच्याविषयी बोललं जातं, ज्याच्याशी बोललं जातं तो कोण झाला, द्वितीय पुरुषी झाला। आता तिसरं पहा, तृतीय पुरुषवाचक। आता तृतीय पुरुषवाचक मध्ये काय आहे, तो, ती, ते, त्या। तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः। ज्याच्याविषयी बोललं जातं तो कोण असतो, तृतीय पुरुष। ज्याच्याविषयी बोललं जातं तो तृतीय पुरुष असतो। आता उदाहरणार्थ पहा, मी जर असं म्हटलं त्या वह्या इकडे घेऊन ये, त्या वह्या इकडे घेऊन ये, म्हणजे थर्ड पर्सन, आपण त्या वह्यांविषयी बोलतो। किंवा तिसरं उदाहरण आपणचं देतो पहा, आपणचं काय की नेत्यांनी पहा बरं का, नेत्यांनी आम्हाला फाटकाजवळ थांबवलं आणि आपण मात्र आत चर्चा करायला निघून गेलात। आपण म्हणजे कोण, ते। आपण म्हणजे कोण, ते। याचा अर्थ असा की मग परत एकदा लक्षात घ्या, पुरुषवाचक सर्वनाम जगातील वस्तूंचे 3 गट पडतात। एक बोलणारा, दुसरा ज्याच्याशी बोलतो त्याचा, तिसरा ज्याच्याविषयी बोललं जातं त्याचा। आणि म्हणून या 3ही गटाला मराठी व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात। प्रथम पुरुष मी, आम्ही, आपण, स्वतः। द्वितीय पुरुष तू, तुम्ही, आपण, स्वतः। तृतीय पुरुष तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः। त्यानंतर मित्र हो, दुसरा जो काही प्रकार वगैरे आहे त्या दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना तो आहे दर्शक सर्वनाम। काय आहे, दर्शक सर्वनाम। आता दर्शक म्हणजे काय, दाखविणे। दर्शक म्हणजे दाखवणे। आता जवळची वस्तू जर दाखवायची असेल तर हा, ही, हे, ह्या। काय, हा, ही, ह्या जवळची वस्तू। पहा, हा बोर्ड आहे, हा पेन आहे, हे पण जवळ आहे, माझ्या हातात पकडलाय। हा पेन आहे, काय, ही वही आहे, हे पुस्तक आहे, ह्या खुर्च्या आहेत, किंवा
ह्या म्हणजे जवळच्या वस्तूसाठी हा ही हे ह्या, आणि लांबच्या दूरच्या ज्या वस्तू वगैरे असतील का लांब दूरच्या ज्या वस्तू असतील त्या दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी तो ती ते त्या, तो ती ते त्या, तो काय तो भाऊ किंवा तो फळा किंवा ती राधा किंवा ते मुले किंवा त्या वस्तू, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. जवळच्या वस्तूसाठी हा ही हे आणि दूरच्या वस्तूसाठी तो ती ते. पाहून घ्या उदाहरण पहा. हा माझा पेन आहे, हा माझा पेन आहे, माझ्या हातात आहे ना, जवळ आहे ना, म्हणून हा माझा पेन आहे. हा काय झाला या ठिकाणी दर्शक झाला. तो डॉक्टर आहे. आता आपण रस्त्याने चाललोय आणि आपल्याला दिसलाय आपले नातेवाईक, लगेच आपण म्हणतो तो डॉक्टर आहे, दूरची वस्तू आहे, बरोबर आहे की नाही. आता ते राम मंदिर आहे, राम मंदिर आहे पण कोणते ते. मग किती सोपं आहे पहा. जवळच्या वस्तूसाठी हा ही हे आणि दूरच्या वस्तूसाठी तो ती ते. ओके. त्यानंतर पुढे आहे संबंधी सर्वनाम. तिसरा जो काय प्रकार वगैरे आहे त्या तिसऱ्या प्रकाराला काय म्हटलं जातं, संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम. आता याचा जर विचार वगैरे केला तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्यांना सर्वनामांना काय म्हणायचं, संबंधी सर्वनाम. जो जी जे जा, काय जो जी जे जा वाक्यात पुढे येणाऱ्या बरं का. कसं ते पहा. जो अभ्यास करील तो पास होईल. जो हे सर्वनाम आहे पण कनेक्ट कशाशी केलेला आहे, संबंध कशाशी जोडलाय, तोशी. कोण पास होईल, जो अभ्यास करील तो पास होईल. किंवा आपण म्हणतो जो अभ्यास करील तो पास होईल. दुसरं उदाहरण पहा. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करावी. कोणाला मदत करावी, ज्यांना गरज आहे त्यांना, ज्यांना गरज आहे त्यांना. पहा आता जी वही तुला हवी होती ना ती तुला आणून दिली. आता अभ्यास करणं हे तुझं काम आहे. काल जी आपण मुलगी पाहिली होती ना ती ही बरं का. हे पहा जे करायला नको होते ते तू केले, आता तुझ्या तू पाहून घे. ज्या गोष्टी करायला नको होत्या किंवा ज्या वह्या तुला हव्या होत्या त्या तुला दिल्यात, आता तू अभ्यास करायचा. म्हणजे थोडक्यात संबंधी सर्वनाम याचा अर्थ असा की पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवला जातो. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी जो जी जे जा काय आहे, दर्शक. जो जी जे जा दर्शक, जो जी जे जा ही जी सर्वनामं आहे ती कोणती आहे, संबंधी सर्वनामं आहे. कोणती आहे, संबंधी. मग पुरुषवाचक मध्ये आपण काय पाहिलं, प्रथम पुरुष मी आम्ही आपण स्वतः, द्वितीय पुरुष तू तुम्ही आपण स्वतः, तृतीय पुरुष तू ती ते त्या आपण स्वतः. त्यानंतर दर्शकमध्ये जवळच्या वस्तूसाठी हा ही हे आणि दूरच्या वस्तूसाठी तो ती ते. आता संबंधीमध्ये आपण काय पाहिलं, जो जी जे जा एकमेकाशी कनेक्ट करण्यासाठी दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील, दोन पदार्थ असतील, यांचा एकमेकाशी संबंध दर्शवण्यासाठी जो जी जे जा यांचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा जो काय प्रकार वगैरे आहे त्या प्रकाराचा विचार करत असताना तो आहे अनिश्चित सर्वनाम. काय आहे, अनिश्चित सर्वनाम. त्यालाच काय म्हटलं जातं, सामान्य सर्वनाम. आता अनिश्चित म्हणजे तरी काय, तर कोण काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता, काय इथं म्हटलेलं आहे पहा, कोण काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आलेली आहे ते निश्चित सांगता येत नाही. त्याला काय म्हटलं जातं, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, नाशिकमध्ये काय वाटेल ते मिळते. नाशिकमध्ये काय वाटेल ते मिळते. आता काय या शब्दाने काय नेमकं काय पाहिजे समजतंय का, नाही. काय वाटेल ते म्हणजे नेमकं काय, औषधं मिळतात त्या ठिकाणी, एखादं दुसऱ्या चैनीच्या वस्तू भेटतात, अजून दुसरं काय भेटतं याचा निश्चित आपल्याला अंदाज येत नाही. आणि म्हणून इथं नाशिकमध्ये काय वाटेल ते मिळते, काय काय आहे, अनिश्चित आहे. कोणी काही करा पण मला लाखभर रुपये द्या. कोणी काही करा पण मला लाखभर रुपये द्या. म्हणजे इथं कोण आणि काय हे प्रश्न विचारण्यासाठी न येता ते कोणत्या तरी नामाबद्दल आलेलं आहे. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे इथं काय, इथं कोणती तरी वस्तू आहे, कोणता तरी पदार्थ आहे, पण निश्चित आपल्याला माहीत नाही. इथं देखील निश्चित अशी कोणीतरी व्यक्ती वगैरे आहे पण ती कोणती हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर पुढचा जो काही सहावा प्रकार आहे, या सहाव्या प्रकाराचा विचार करत असताना तो काय आहे, आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक म्हणजे तरी काय हे लक्षातच ठेवायचे. आपण या सर्वनामाचा वापर जेव्हा स्वतः असा केला जातो,
आपण या सर्वनामाचा वापर जेव्हा स्वतः असा केला जातो त्या सर्वनामाला काय म्हटलं जातं? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. त्याने आपणहून पैसे आणून दिले. आपणहून दिले म्हणजे काय केले? स्वतःहून दिले. बरोबर आहे की नाही? समृद्धीने स्वतः चित्र काढले. स्वतः चित्र काढले म्हणजे याच्यामध्ये काय असतं की आपण म्हणजे स्वतःवर स्वतःचा आपण दुसऱ्यांना फसवू शकतो परंतु स्वतःला आपण फसवू शकत नाही. आपल्यावरती आपला विश्वास असतो. मी स्वतः गाडी चालवतो, मी स्वतः त्याला पाहिले, मी स्वतः ते काम केलंय आणि म्हणून स्वतः हे काय झालं? आत्मवाचक. राधा आपणहून सासरी गेली. आपणहून गेली म्हणजे कशी गेली? ती स्वतःहून गेली. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपण या सर्वनामाचा वापर ज्यावेळेस स्वतः असा केला जातो त्यास काय म्हटलं जातं? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. त्यानंतर पुढचा आता परीक्षेला इथं काय विचारलं जातं पहा. आपण प्रथम पुरुष वाचकमध्ये आहे, द्वितीय पुरुष वाचकमध्ये आहे, तृतीय पुरुष वाचकमध्ये आहे. त्याचबरोबर आपण हे कशामध्ये आहे? आत्मवाचकमध्ये आहे. मग आपण सर्वनाम प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष आणि कुठे आहे ते? आत्मवाचकमध्ये आहे. मग नेमका दोघातला फरक कोणता ते नेमकं परीक्षेला ओळखायचं कसं? आता पुरुषवाचकमध्ये आणि आत्मवाचकमध्ये फरक पहा, नीट लक्षात घ्या. आपण हे सर्वनाम जेव्हा अनेक वचनामध्ये येतं, आपण हे सर्वनाम जेव्हा अनेक वचनामध्ये येतं त्यावेळेस ते काय असतं? पुरुषवाचक असतं. मगाच मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की काय? नेत्यांनी आम्हाला फाटकाजवळ थांबवलं आणि आपण मात्र आज चर्चा करण्यासाठी निघून गेले. आपण म्हणजे ते काय झाले? अनेक वचन झालं. तर जेव्हा आत्मवाचकमध्ये एक वचन आणि अनेक वचन हे जर आलं, एक वचन आणि अनेक वचन जर आलं तर ते काय असतात? आत्मवाचक असतात. आता एक वचन आणि अनेक वचन, ती आपणहून माझ्याकडे आली, ती आपणहून माझ्याशी बोलली, तिने आपणहून माझे पैसे दिले म्हणजे स्वतःहून दिले, अशा अर्थानं जर आलं तर त्याला काय म्हटलं जातं? आत्मवाचक. दुसरं पहा, आपण वाक्याच्या सुरुवातीला येतं. आपण जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर त्याला काय म्हणायचं आहे? पुरुषवाचक. आणि आपण हे वाक्याच्या सुरुवातीला येत नाही म्हणजेच कर्त्यानंतर येतं. ती आपणहून माझ्याकडे आली, तिने आपणहून पैसे दिले, तिने आपणहून माफी मागितली म्हणजे आत्मवाचकमध्ये आपण हे कसं येतं? कर्त्यानंतर येतं, वाक्याच्या मध्ये येतं. आणि पुरुषवाचकमध्ये आपण हे कसं येतं? वाक्याच्या सुरुवातीला येतं. तिसरं पहा, आम्ही तुम्ही या अर्थाने वापरल्यास ते काय असतं? पुरुषवाचक असतं. आम्ही तुम्ही या अर्थाने वापरल्यास ते पुरुषवाचक असतं आणि स्वतः या अर्थाने वापरल्यास ते कसं असतं? आत्मवाचक असतं. त्या इथं पहा, आपण आत गेलात तरी चालेल म्हणजे हे वाक्याच्या कसं आहे मित्र? हो, सुरुवातीला आहे. इथं पहा, ती आपणहून माझ्याशी बोलली, हे वाक्याच्या कसं आहे? मध्ये आहे. हाच फरक तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. पहा, मी इथं काय सांगितलं? जर आपण वाक्याच्या सुरुवातीला आलं तर पुरुषवाचक आणि कर्त्यानंतर आलं तर काय होईल? ते आत्मवाचक होईल. पहा, आपण आल्यामुळे बरे वाटले, आपण आल्यामुळे बरे वाटले. त्याचबरोबर इतर ज्या काही म्हणी वगैरे आहे किंवा म्हणीसारखी वाक्य वगैरे आहे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ते देखील कशामध्ये येणार आहे? आत्मवाचकमध्ये येणार आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की स्वतः सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. हे कशामध्ये आलंय? आत्मवाचकमध्ये आलंय. मी जर असं म्हटलं की नावे ठेवी लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला, कशामध्ये आलंय? ते आत्मवाचकमध्ये आलंय. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की म्हणीसारखी जी काही वाक्य आहे किंवा काही म्हणी आहेत त्या देखील कशामध्ये येत असतात? आत्मवाचकमध्ये येत असतात. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता सर्वनामामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर तुमचं उत्तर काय आहे? लिंगानुसार बदलणारी म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तर लिंगानुसार बदलणारी किती आहे? 3 आहेत. एक तो, ती, ते, त्या. पुल्लिंगी असेल तर तो, स्त्रीलिंगी असेल तर ती, नपुंसकलिंगी असेल तर ते. इथं हा, ही, हे, जो, जी, जे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मराठी जे काही 9 सर्वनाम 9 प्रकारे लिहिता येतं त्या 9 पैकी मग 3 जे आहे ते काय होतात? लिंगानुसार बदलतात. तो, हा आणि जो. लक्षातच ठेवायचंय, तो, हा, जो. ही 3 सर्वनामे लिंगानुसार बदलणारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? तर तुमचं उत्तर आहे वचनानुसार बदलणारी 5. एक वचन आणि अनेक वचन तुम्हाला कल्पना आहे. मीचं काय होईल? आम्ही होईल. तोच, ती, ते, त्या. आपण म्हणतो
की त्या वह्या किंवा जो जी जे ज्या, जोचं काय होईल, जो जी जे ज्या, तूचं तू आणि तुम्ही, हाच हा ही हे ह्या, हा ही हे या. आता हा हे एक वचन झालं, हा पेरू, परंतु ह्या वह्या, हे भाऊ, ह्या बहिणी, अशा पद्धतीने काय होतं त्याचं अनेक वचन. आता फक्त तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचे, लिंगानुसार बदलणारी सर्वनाम 3 आहेत आणि वचनानुसार बदलणारी 5 आहे. आणि बाकीचे जे आहेत 3 तर ते तिन्ही वचनामध्ये किंवा इतर वचनामध्ये येत असतात. हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मित्रहो, आज काय पाहिलं नीट लक्षात घ्या. आज आपण सर्वनामाचा विचार केला. आता परत एकदा 2 मिनिटासाठी लक्षात ठेवा की नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम 9 प्रकारे लिहिता येतं. 9 प्रकारे कोणते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण स्वतः. सर्वनामाचे किती प्रकार पडतात? 6. एक पुरुषवाचक, दुसरं दर्शक, तिसरं संबंधी, चौथं प्रश्नार्थक, 5वं अनिश्चित आणि 6वं कोणतं आहे? 6वं आहे आत्मवाचक. परत लिंगानुसार बदलणारी 3 आणि वचनानुसार बदलणारी 5 ही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. अशा पद्धतीने दुसऱ्या भागामध्ये आपण दुसरी दात अभ्यासली, सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रहो.